5 महिन्याच्या मुलाला 5 महिन्याच्या मुलाला ती आई, ती बाई सोडून गेली तिच्या जुन्या प्रियकरासोबत. लग्न होऊन 1-1.5 वर्ष नवऱ्यासोबत संसार केला. संसार केल्यानंतर मुलगा झाला. मुलगा 5 महिन्याचा झाला. 5 महिन्याचा मुलगा झाल्यानंतर काहीतरी दोघांमध्ये वितुष्ट आले, भांडणं वगैरे झाले. तर 5 महिन्याच्या मुलाला सोडून, संसाराला सोडून, त्या नवऱ्याला सोडून ती स्त्री ती आई एका जुन्या प्रियकरासोबत निघून गेली. हे कितपत योग्य आहे? आणि गेल्यावर अक्षरशः ती जिथं गेली त्या प्रियकरासोबत पळून, तिथं जाऊन 498ची तक्रार त्या नवऱ्याविरुद्ध केली. तो नवरा त्या मुलाला सांभाळतोय आता. खरं तर त्यात म्हणजे ती ज्या व्यक्तीसोबत ही घटना घडली त्या व्यक्तीने ती गोष्ट मला सांगितली. त्या व्यक्तीचं नाव तर काही मी सांगणार नाही किंवा सांगणं योग्यही नाही. पण म्हणजे हे ऐकून फार दुःख वाटतं की नवऱ्या बायकोमध्ये असणारी भांडणं कोर्ट कचेरीत जाणं ही इथपर्यंत गोष्टी ठीक आहेत, पण ही फार मनाला लागलेली गोष्ट आहे की तुम्ही 5 महिन्याच्या मुलाला कसं काय सोडून जाऊ शकता. सोडून गेल्यावर तुम्ही नवऱ्यावरती 498 टाकताय आणि एवढ्यावरच न थांबता अक्षरशः पोलीस स्टेशनला जाऊन ती बायको पोलिसांना असं सांगते की ते लेकरू सुद्धा, ते जे आहे 5 महिन्याचं लेकरू, ते मला पाहिजे, तो मुलगा मला पाहिजे, कारण तो मुलगा या नवऱ्याचा नाही तर माझ्या जुन्या प्रियकराचाच आहे, त्याच्यापासून मला तो झालेला आहे. किती निर्लज्जपणा, किती नालायकपणा. अरे तुम्हाला जर संसार सोडायचा होता, त्या मुलाला सोडून जायचं होतं 5 महिन्याच्या, लग्न कशासाठी केलं? अरे लग्न केलं तर केलं, तुम्ही त्या मुलाला काय जन्माला घातलं? काय भविष्य असणार आहे त्या मुलाचं? एक आई म्हणून, एक स्त्री म्हणून खरंच या गोष्टी जाणवायला पाहिजेत. एक वकील म्हणून आम्हाला खरं तर या गोष्टी सांगणं चांगली गोष्ट नाही आहे, पण ही गोष्ट मनाला लागली आणि खरंच मला ती कीव येते त्या मुलाची की काय भविष्य असणार त्या मुलाचं, जी आई त्याला 5 महिन्यात असताना सोडून गेली. केसेस ह्या एका बाजूला, पण मानवी भावना सुद्धा असतात, त्या सुद्धा जोपासल्या पाहिजेत, त्या जपल्या पाहिजेत. एक स्त्री, एक मातृत्व तुम्हाला मिळालेलं आहे, त्याचा सुद्धा तुम्ही अपमान केल्यासारखं आहे. खरंच ही गोष्ट खूप मनाला वाईट वाटून गेली माझ्या.